नमस्ते फ्रेंड्स, आज आपण कापसासारखा मऊ लुसलुशीत असा जाळीदार ढोकळा बनवतोय। हा ढोकळा पहा, काय मस्त रंग आलेला आहे आणि जाळी तर पहा अप्रतिमच। सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे। डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शन नाही की वाटायचं। खातानी घशामध्ये अजिबात न अडकणारा असा मऊ लुसलुशीत रसरशीत असा हा जाळीदार ढोकळा बनवून तयार होतो। कोणालाही सहज जमेल इतकी सोपी पद्धत आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। त्या बाउल मध्ये आपल्याला 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचं आहे। आता हे बेसन पीठ मी अगोदरच चाळून ठेवलेलं होतं, त्यामुळे इथे मी चाळून घेतलं नाहीये। तुम्हीही असं हे बेसन पीठ घेताना शक्यतो चाळूनच घ्या। आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे। त्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालायची, खूप जास्त हळद घालू नका। आता इथे हा खास पदार्थ म्हणजे सायट्रिक ऍसिड मी घेतलेला आहे। याला लिंबू सत्व असेही म्हणतात। आता हे बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे। 2 वाट्या बेसन पिठासाठी 1 चमचा मी सायट्रिक ऍसिड घेतले। त्यानंतर 1.5 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। ज्या वाटीने आपण सुरुवातीला 2 वाट्या बेसन पीठ मोजलं, त्याच वाटीने इथे 1.5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। सायट्रिक ऍसिडमुळे ढोकळ्याला छान अशी आंबट चव येते। तुम्हाला जर का खूप जास्त ढोकळा आंबट आवडत नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड वापरलं तरीही चालेल, परंतु 2 वाट्या बेसन पिठासाठी 1 चमचा सायट्रिक ऍसिड हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। त्यामुळे ढोकळा अतिशय मस्त बाजारासारखा बनवून तयार होतो। आता हे आपल्याला छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचंय। खूप जास्त पातळही बनवायचं नाही आणि खूप जास्त दाटसरही नाही। अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने फ्लोइंग कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचे। त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे। सोडा ऍक्टिव्हेट करण्यासाठी अगदी 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे। खूप जास्तही पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला हे बॅटर खूप जास्त पातळ बनवायचं नाही। सोडा घातल्याबरोबरच तुम्ही इथे पाहू शकताय बॅटर अगदी मस्त छान फुलून तयार झालेला आहे। माझ्या या पद्धतीने ढोकळा तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। घरचेच काय, लहान मुलं सुद्धा अतिशय खुश होऊन जातील, कारण हा जो ढोकळा आहे ना तो बाजारात मिळतो अगदी त्याच पद्धतीने सेम टू सेम बनवून तयार होतो। आणि बाजारामध्ये काय होतं ना की बऱ्याच वेळेला ढोकळा कधी बनवलेला असतो तो आपल्याला माहित नसतं। त्यामुळे गरमागरम तुम्ही घरामध्येच अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच ठरवल्यानंतर अगदी कधीही बनवू शकतात। ढोकळा बॅटर घालण्यासाठी एखादा टीन घ्या किंवा मग कुकरचा डबा तुम्ही वापरला तरीही चालेल। त्या डब्याला छान तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं, म्हणजे ढोकळा जो आहे तो नंतर अगदी पटकन डिमोल्ड होईल आणि खाली हे पीठ जे आहे ते चिटकून बसणार नाही। त्यासाठी इथे छान ग्रीसिंग करून झालेलं आहे आणि आपण जे मस्त बॅटर बनवलेलं आहे ढोकळ्याचं तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। बॅटर मध्ये ज्या वेळेला सोडा घातला त्याच वेळेला इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। त्यामुळे काय होतं ना, अगोदरच आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची किंवा ते पाणी जे आहे ते छान बॉईल करून घ्यायचं। त्यामुळे आपला जो ढोकळा आहे ना तो पटकन त्याची जी रिएक्शन आहे सोडा घातल्यामुळे तर ती पटकन होते आणि ढोकळा छान पटकन फुलण्यास मदत होते। तर ही प्रोसेस मात्र तुम्ही नक्की आठवणीने कराल। आता गॅस हा ढोकळ्याचा बॅटर ठेवल्यानंतर अगदी मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवर आपल्याला हा ढोकळा जो आहे ना तो 25 ते 30 मिनिटं छान अगदी शिजवून द्यायचा आहे। अगदीच मध्येच कुठेही सारखं सारखं ओपन करायचं नाही झाकण। या पद्धतीने टूथपिकच्या काडीने किंवा एखाद्या सुरीने तुम्ही चेक करून घ्या। जर का काडी ओलसर निघाली किंवा याला जर का पीठ चिटकून आलं तर समजावं की आणखीन ढोकळा इथे शिजण्याचा बाकी आहे। आणखी पुढे 5 ते 10 मिनिटं शिजवून द्यायचा आहे। इथे मात्र आपला ढोकळा इथे शिजवून तयार झालेला आहे। या स्टेजला मी गॅस तर बंद करते आणि त्यावर पुन्हा झाकण ठेवून देते, म्हणजे ढोकळा आपला कोरडा पडणार नाही। चला तर लगेचच पुढची तयारी करायला घेऊया। ढोकळ्यासाठी खमंग असा तडका बनवूया। त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलंय। त्यामध्ये मोहरी टाकायची, गॅस अगदी स्लोच ठेवायचा। मोहरी छान फुटली की यामध्ये 1 चमचा तीळ घालायचे। हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बारीक कट करून अशा, त्याने खूप छान चव येते। तेलामध्ये मोहरी छान फुटली ना का त्याचा स्वाद जो आहे ना तो अप्रतिमच येतो। आता यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा साखर घालायची आहे। मीठ इथे मी घालायची विसरलेली आहे, त्यामुळे पुढे मी मीठ यामध्ये ऍड केलेलं आहे। आता ही फोडणी जी आहे ना ती मस्त अशी खमंग आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे। फोडणी छान सुरसुरली की यामध्ये आपल्याला पुढचे पदार्थ घालून घ्यायचे आहेत। अर्धी ते 1 वाटी जवळजवळ यामध्ये पाणी घालायचं आहे। संपूर्ण इथे मी 1 लिंबाचा रस या पद्धतीने घालून घेते।
म्हणजे आंबट गोड चवीचं असं आपल्याला हे सिरप बनवून तयार होतं आणि यामुळेच आपल्या ढोकळ्याला छान असा रसरशीतपणा येतो आणि खाताना जो आहे ना तो ढोकळा आपल्या घशामध्ये अडकत नाही। माझ्या या पद्धतीने ढोकळा तुम्ही एकदा नक्कीच बनवा, तुम्हालाही आवडल्याशिवाय राहणार नाही आणि वारंवार तुम्ही हा ढोकळा बनवाल। बाजारामधून ढोकळा विकत आणणे तुम्ही पूर्णपणे विसरूनच जाल। या पद्धतीने ढोकळा बनवल्यानंतर कधीच तुमचा ढोकळा फसणार नाही, चुकणार नाही आणि चवीला बिघडणारही नाही। संपूर्णपणे या पद्धतीने एक लिंबाचा रस घालून झाल्यानंतर आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी काढून झाल्यानंतर आपल्याला हे जे पूर्ण सिरप आहे ना ते ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे। ढोकळा आधी आपण एका प्लेटमध्ये डिमोल्ड करूया, पण त्याआधी ह्याच्या कडा ज्या आहेत ना ते या पद्धतीने सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे ढोकळा जो आहे तो पटकन डिमोल्ड ही होतो। चला तर ढोकळा आता प्लेटमध्ये काढूनच घेऊयात। भांड्याला आपण तेलाने आधी छान ग्रीसिंग करून घेतल्यामुळे अगदी पटकन हा ढोकळा डिमोल्ड झालेला आहे। मस्तच जाळी तर पहा काय अप्रतिम अशी आलेली आहे, रंगही मस्तच। सुरीने ढोकळ्याची सारख्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। तुम्हाला ज्या शेप मध्ये हवाय त्या शेप मध्ये तुम्ही इथे ढोकळ्याला कट करून घ्या। ढोकळ्याला या पद्धतीने अगोदरच कट करून घ्यायचं, म्हणजे संपूर्णपणे काय होतं ना की सगळ्याच भागांमध्ये आणि सर्व बाजूंनी आपण जे सिरप ऍड करणार आहोत ते मस्त असं एकसारखं पसरलं देखील जाईल। आता या सिरप मध्ये मी अगोदर मीठ ऍड करायला विसरलेली आहे, तर ते मी इथे ऍड करून घेतले। पुन्हा एकदा हे सिरप छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे मीठ हे पूर्णपणे विरघळलं जाईल। चमच्याच्या मदतीने हळूवारपणे सगळ्याच बाजूनी आपल्याला हे सिरप एकसारखं असं घालून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा जो आहे ना तो पूर्ण या सिरप मध्ये आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे काय होणार आहे की ढोकळा अगदी आपला रसरशीत असा बनून तयार होणार आहे, कोरडा फटफटीत राहत नाही, खाताना घशामध्ये अडकत नाही। त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की आठवणीने कराल। आवडीप्रमाणे तुम्ही यावरती डेकोरेशन करू शकता, जसं की ओलं खोबरं किंवा कोथिंबीर किंवा मग पांढरे तीळ, असं कुठल्याही पद्धतीने तुम्ही यावरती डेकोरेशन करून घ्या। कापसासारखा मऊ लुसलुशीत रसरशीत आणि खाताना घशामध्ये न अडकणारा असा आपला इथे जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे। खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा एखाद्या कोथिंबीरच्या चटणी सोबत किंवा सॉस सोबतही तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।